शुभ्रा आणखीन एक जोक सांग. बरं बरं ठीक आहे. हा, माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगी आहे. तिचं आता रिसेंटली लग्न झालंय आणि तिची सासू ना जाम खाष्ट आहे. माझ्या सासूबाईंसारखी प्रेमळ तर अजिबात नाहीये. तर हिने मला एकदा विचारलं तुझ्या सासूचं नाव काय. मी म्हटलं आसावरी. तर ती कम्प्लीट शॉक झाली. हो, ती मला म्हणाली बापरे मग तुझी सासू एकदम अशी रागिष्ट वगैरे असेल ना. का? अहो आसावरी, आसावरी नावाचा राग असतो की नाही. पण मी तिला म्हणाले माझी सासू अजिबात अशी नाहीये. खरं तर ती सासूच नाहीये, ती अगदी माझी आई आहे आणि माझ्यावर कधीच चिडत नाही. समजा मी कधी काही चुकलेस तरी पण मला माफ करून टाकते. आणि अशी सासू सगळ्यांना मिळू दे. सुलभा काकू घ्या साखर. अजून काय हवंय का तुम्हाला? नाही का, काही नको, निघते मी. येते का शुभ्रा? हो. आई, आई प्लीज बोला ना माझ्याशी. आय एम सॉरी, मी चुकले. हे दागिने आहेत शुभ्रा, माझ्या तर ते आता काहीच कामाचे नाहीयेत, पण बबड्याला उपयोगी पडतील. त्याला दे. तो बिचारा नोकरीसाठी उन्हातानाचा फिरत असतो. त्याला म्हणावं या दागिन्याचे विकून काय मिळतील तेवढे पैसे घे. बर, आणि हे दागिने विकून जे पैसे मिळतील ते संपल्यावर आपण काय करायचं? आई तुमचा सोहमवर विश्वास नाहीये का? हे असं नका करू. तो छान नोकरी मिळवेल आणि खरं सांगू तर आपण त्याच्या चुका अशा पाठीशी घालायला नकोत. आई त्याने पाऊल पुढे टाकल्याशिवाय आपण त्याच्या पाठीशी कसं उभं राहणार? ऐका माझं, हे ठेवा, खरंच ठेवा प्लीज. ठीक आहे, त्याला त्याला चहा तर देऊन देशील? म्हणजे खरं तर मीच देणार होते, पण माझ्या समोर तो. नेऊन दे चहा. सोहम, सोहम, ए सोहम. सोहम, काय 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 झालं? अगं काय झालं? काय पडलं? काय नाही आजोबा, सोहमच्या हातून भांड पडलं. तू काही काय करत असते शुभ्रा? एवढ्या जोरात आवाज कशाला केलास? तुला झोपेतनं जागा करायला. झालोय जागा. मग उठ, चल आवरायला घे, पटापट उठ, आवरून घे. नोकरी शोधायला हवी ना आता. आणि काय काल गेला होतास ना अकाउंट सेटल करायला, झालं का काम? बॉस भेटले? हो आलो जाऊन. मग काय म्हणाले? काय नाही म्हणाले. अगं म्हणजे ते वाट बघत होते मी त्यांना रिक्वेस्ट वगैरे करीन मला जॉबवर परत घ्या असं. मी सरळ त्यांना गुड बाय म्हटलं आणि निघून आलो. का? तू बोलला का नाहीस त्यांच्याशी सोहम? मी काय बोलणार? हे बघ, त्यांना माझी गरज असेल ना तर मला बोलवतील आणि मला खात्री आहे त्यांना माझी गरज असणार. त्यांना जर तुझी गरज असती ना तर त्यांनी मुळात तुला कामावरून काढून टाकलंच नसतं. कळतंय का? म्हणून म्हणते थोडा जागा हो. शुभ्रा अगं हळू बोल ना, आईला कळेल. आईनं कळलंय सोहम. हा म्हणजे तुझा जॉब गेलाय ही गोष्ट आईनं कळली आहे. त्यामुळे आता परत घरी आलास की मी दमलोय वगैरे असं नाटक नको करत जाऊस. सोहम, चल घे आवरून. आता आपल्याला खरंच नवीन नोकरी शोधायला हवी. आपल्या घरी कोणी नोकरीसाठी मस्का मारायला येणार नाहीये आपल्याला, कळतंय का? ये. माझा बॉस मला मस्का मारायला नक्की येणार. अभिजित राजेंचा मित्र आहे ना तो, मग येणार.
ताई काय छान छान दागिने आहेत ग तुझे. हे सगळं घालून तेव्हा तू किती छान दिसत असशील ना. पण काय ग, हे सगळं विकायला काढलेस? नाही मी ते मग कशाला काढलेस? सोहमची नोकरी गेली म्हणून आनंदाने घालायला? माझ्यापासून कशाला लप्पाछप्पी करतेस ताई? हळूहळू हे सगळं तुला विकावं लागणार. पण काय गो, हे दागिने विकायला कुठे जाशील? अगं लोक काय म्हणतील? बरं चल ठीक आहे, फक्त तू आहेस ना म्हणून हे सगळे दागिने मीच विकत घ्यायला तयार आहे. वरती 100-150 जास्त नाही हवं तर. या परिस्थितीत तेवढीच तुला माझी मदत नाही का? असावरी, माझी खाजवायची छडी कुठे आहे? आले बाबा आले. अगं शुभ्रा एक मिनिट थांब. मी काढते अगं हो काढते मी काढते. दागिने हवेत तुला? अगं म्हणजे तसं नाही ग, सोहमची नोकरी गेली आहे ना म्हणून तुम्हाला पैशाची चणचण भासेल. त्याची नोकरी गेली आहे हे तुला कोणी सांगितलं? काल त्याचे साहेब आले होते ना घरी, तेव्हा मीच ऐकलं. लोकांच्या गोष्टी चोरून ऐकायची साधारण सवयच आहे ना तुला. जर का परत असला चोंबडेपणा केलास ना आणि लोकांच्या घरातल्या गोष्टी चोरून ऐकल्यास ना तर तुझा हा कान त्या बाजूला करून टाकेल. काय ग, काय झालं? काय नाही. तू इंटरव्ह्यूला चाललायस ना सोहम? हो. ए बरं ऐक ना, हे पेन कोणाला गिफ्ट दिलं तर चालेल का? म्हणजे माझ्या ड्रॉवर मध्ये पडून होतं आणि एका मित्राला गिफ्ट करायचं होतं. सोहम स्वस्तातलं पेन आहे रे. मग काय झालं? हे बघ, तुला माहितीये ते स्वस्त आहे, मला माहितीये स्वस्त आहे, त्याला थोडी माहितीये. चालेल ना शुभ्रा? हे बघ, मी प्रयत्न करतोय, मला लवकरच नोकरी मिळेल. इनफॅक्ट आज त्यासाठीच एका मित्रालाही भेटायला चाललोय. आता निदान ऑल द बेस्ट तरी म्हण. ऑल द बेस्ट. बाय. बाय. शुभ्राचा फोन कसा नाही आला? म्हणाली होती मला फोन करून कळवते म्हणून. काही गडबड तर झाली नसेल ना? मीच शुभ्राला फोन करू का? तुम्हाला भेटायला सोहम कुलकर्णी आले. सोहम इथे का? माहित नाही सर, पण ते म्हणत होते की तुम्हाला भेटायचंय म्हणून. जा विचारायला. काय झालं सर? चिडलेला वाटतोय? हो म्हणजे नाही, ऍक्च्युली सर ते ना चिडल्यासारखेच दिसतात. पाठव. डोंट वरी. हा पाठव. ठीक आहे सर. येस. आई प्लीज बोला ना माझ्याशी. आई नका ना असं करू. तुम्ही बघतही नाही आहात माझ्याकडे. बरं द्या, आजोबांना पाणी मी नेऊन देते. नको आई द्या ना. हाय सोहम. मला वाटलं नव्हतं हे प्रकरण इतकं वाढेल. तुम्हाला वाटलं नव्हतं म्हणजे? नाही तसं वाटलं होतं. म्हणजे मी जे काय बोललो ते मनापासूनच बोललो होतो, पण त्याचं इतकं वाईट वाटेल हे माहित नव्हतं. एक मिनिट, तुम्ही रागावून बोलताय का? नाही, उलट तुला माझा राग आला असणार ना? मला? हा. नाही, मला कशाला राग येईल तुमचा? राग तुम्हाला यायला हवा नाही का? आय मीन तुम्ही घरी आला होता आणि मी तुम्हाला दारातनच परत पाठवलं. चला, म्हणजे याला काहीच माहित नाहीये. हो, त्याबद्दल बोलतोयस का? नाही, मला अजिबात नाही राग आला. सॉरी, आय मीन त्या दिवशी खूप दमलो होतो आणि टेन्शन मध्ये सुद्धा होतो, सो तुम्हाला नको ते बोलून गेलो. ऍक्च्युली सगळं विसरून जा. विसरलो. शेवटी तुम्ही आणि आई चांगले मित्र आहात ना.
बस ना, बस. कशी आहे असावरी? आई शुभ्रा बोला ना. अगं काय हे लहान मुलासारखं? मग तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहात, तुम्ही रागवलात माझ्यावर. मी बोलते की तुझ्याशी. नाही, तुम्ही आधी माझ्याशी बोला नीट. शुभ्रा अगं मला खूप कामं आहेत, मला बाबांना जेवायला वाढायचंय, त्यांची औषधं काढून द्यायची आहेत मला. तुम्ही जर माझ्याशी बोलला नाही तर मी आजोबांना तुमचं नाव सांगेन, तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहात असं. मी त्यांच्या खोलीत येऊन पण सांगू शकते. काय चाललंय? काय खारा खोडा करताय एकमेकीला? काय का असावरी? काही नाही बाबा, मी काहीच नाही करत आहे. आजोबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? आई माझ्याशी बोलत नाहीयेत. असावरी, तू तिच्याशी बोलत नाहीस? हा सुरुवात सुरू केलास का? नाही नाही आजोबा, अहो आई म्हणजे माझी आई माझ्याशी बोलत नाहीये. आई तर माझ्याशी बोलतायत. तूच काहीतरी केलं असशील. तशी एक नंबरची अळगाव आहेस तू. नको तेव्हा जीभ चालते तुझी. तोंडावर ताबा ठेवायला शिक, नाही तर तुझी आई चांगली आहे, तुझ्या वडिलांसारखी नाही. तुझ्या वडिलांना तर कसलंच तारतम्य नाही, फुटकं भांडण नुसतं. एक खात्री वाटते, तू जे काय बोलली असशील ना तेच योग्य असेल. काय का असावरी? मी दही आणते तुमच्यासाठी. हं? अच्छा अच्छा, उदय साठे बॉस आहे तुझा? अरे ओळखतो म्हणजे काय, आम्ही मित्र ना, कॉलेजला एकत्र शिकलो. पुस्तकी किणा म्हणायचो आम्ही त्याला. स्कॉलर आपण, एक नंबर स्कॉलर. आय नो, ते फर्स्ट बेंचर, क्लास टॉपर, आणि तुम्ही मागच्या बेंचवर बसून मस्ती करणारे. इनफॅक्ट त्यांच्या डब्यातली भाजी खाऊन तुम्ही कुठली भाजी कशी बनवली आहे हे सुद्धा ओळखायचं, नाही का? करेक्ट करेक्ट. उद्या पुढे असतो कुठे तो? त्याचा नंबर आहे तुझ्याकडे? हो आहे ना, मी देतो ना तुम्हाला. इनफॅक्ट त्यांनाही भेटायचं होतं तुम्हाला. अरे नक्की पाठव त्याला. तुम्ही दोघं चांगले मित्र होता ना? हा, आय मीन, तुम्ही काही सांगितलं तर ते करायचे का? हो हो. मी त्याच्याकडे नोट्स मागायचो, कारण मी नसायचोच ना कॉलेजला. त्या मोबदल्यात मी त्याला माझ्या हातची मिसळ खायला घालायचो. तर मिसळ त्याने एकदा खाल्ली ना की गेला कामातनं तो. मग तो म्हणायचा, या मिसळीच्या साठी मी तुला माझी सगळी इस्टेट देऊ शकीन रे. अरे कॉलेजच्या, एक्सक्यूज मी सोम, जरा फोन घेतो. हा बोल. अभिजितच्या सांगण्यावरून माझा बॉस मला स्वतःहून जॉबवर बोलवून घेईल, पण अभिजितला हे सांगणार कोण? मी नाही, आई. हा ठीक आहे, नंतर बोलतो मी. हा ओके. काय मग एकटाच असतोस? नाही, काही नाही, मी निघतच होतो. बाय द वे, बरं वाटलं भेटून तुम्हाला. अरे सेम आहे. भेटू लवकरच. अरे हा? जरूर. आणि आईलाही तुमच्याशी बोलायचं होतं. हा, आय मीन, मी कळवतो तिला. या. आणि हो, सॉरी, मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलं होतं. मस्त. हे घ्या. हो थँक्स. चला येतो. ओके भेटू. मला जरा एकटीला काम करू दे शुभ्रा. शुभ्रा अगं सोड शुभ्रा.
आई, हे बघ मी काय आणलंय. सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलंय. आजोबांना आवडतं ना म्हणून. आणि हो, घरची पेस्ट पण संपली होती ना, ती पण घेऊन आलो. ठीक आहे. बरं आजोबा, तुमच्यासाठी मी काहीतरी स्पेशल आणलंय. हे बघा हे ना. अरे यार सोहम, काय करतोय तू? मोठा झालास, जबाबदार झालास, हो की नाही आई? ते असे काय बघताय सगळे? जा ते आधी फ्रीज मध्ये ठेव, वितळेल नाही तर ते. जा. हा आजोबा, हे बघा, हे तुमच्यासाठी घेऊन आलोय मी. तुमचा बाम संपला होता ना. आणि हो, ही स्पेशल गोष्ट, तुमच्या सांधेदुखीवर स्पेशल तेल घ्या. हे रोज लावलत ना तुम्ही तर सांधेदुखी तुमची कायमची जाईल. थोडा वेळ तू असाच वागत राहिलास ना तर कदाचित मी पण जाईन. अरे नक्की सांगून टाक, तुझं काय काम आहे? कमाल आहे यार. तू काय असतेस? तुम्हाला हवं तसं वागलो तरी प्रॉब्लेम, नाही वागलो तरी प्रॉब्लेम. अरे नाही, तसं नाही सोहम. तुझ्यामध्ये अचानक झालेला बदल कदाचित आजोबांना झेपत नाहीये. सौम्या, आजपर्यंत कधी वडापाव आणला नाहीस, तर तू आज आईस्क्रीम आणलास. आई ग. आई, तुला सुद्धा मी करतोय ते नाटक वाटतंय? नाही रे बाबड्या, असं काय बोलतोस राजा? कसं वाटेल रे मला असं? आई, तुला काहीतरी सांगायचंय मला. हा, काय रे? आई, माझी नोकरी गेली आहे. या गोष्टीचा तुला खूप त्रास होईल म्हणून मी नाही सांगितलंय तुला. आणि कसं सांगणार ग? पण मी हिम्मत नाही हरलो आई. या लोकांनी ना ऑफिसमध्ये मला खूप त्रास दिला. तुला माहितीये माझ्या विरोधात बॉसचे का नाही भरले. जाऊ दे, पण तुला खोटंच वाटतंय ना हे सगळं. अरे नाही, काय बोलतोयस तू सोन्या? हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. तुला ना खूप छान नोकरी मिळेल. तुझं सगळं चांगलं होईल, मला माहितीये ना. आणि अजिबात घाबरायचं नाही. मी आहे तुझ्या बरोबर. आई, मी नाही घाबरत आहे. मला माहितीये तू आहेस. तू बघ ना, बॉस कसे माझ्या पाया पडत इथे येईल ते. कारण मला माहितीये तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. आई, मला नोकरी मिळाली ना की मी तुला एकदम सुखात ठेवीन बघ. तू ये, तू बाहेर ये, चल. आई, आता अजिबात काम नाही करायचं. तू नुसतं बसून राहायचं. ये इकडे. अरे तू बस बाबा, बस बस, सगळं मी करणार यापुढे. बस. हा. स्माइल कर. असा झाडू तुझ्या बापाला तरी काढला होता का काय? झाडू काढतोयस का डासांची युद्ध करतोयस? आजोबा ठीक आहे ना, हळूहळू शिकीन मी. अरे 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 बाबड्या, सोड बरं ते. तू अजिबात असं काही करू नकोस. जोपर्यंत तुझी आई आहे ना, तोपर्यंत तुला ही कामं करायची काही गरज नाही बाळा. तुला जे हवे ना ते बोलून टाक एकदाच. आजोबा, तुम्ही समजताय तसं काही नाहीये हो. नका हो बोलू त्याला बाबा. आधीच किती हळवा आहे तो. त्यात तुम्हाला माहित नाही त्याची. नाही बोलत मी जरा आज जाऊन पडतो. सावकाश. जाऊ दे गाई, त्यांना नाही कळणार. नुसती मस्करीच करणार ते माझी. त्यांना विश्वास नाही आहे ना माझ्यावर. पण आई, मला नोकरी करायची आहे. तुझ्यासाठी, या घरासाठी. मला जबाबदाऱ्या घ्यायच्या आहेत आणि तुलाही तेच हवं आहे ना. हो रे राजा, माझी खात्री आहे तू नक्की करशील. आई, तुला माहितीये, तू मनात आणलंस ना तर माझं काम एका क्षणात होऊ शकतं. म्हणजे तुझ्या बोलण्यावर माझा बॉस हात जोडून माझ्या मागे येऊ शकतो. पण त्यासाठी मला तुझी मदत लागेल. करशील? माझी मदत? अरे मी काय करू शकते? जे तुला हवं ते करेन मी. काय करू सांग? तू एक काम कर, तू तयार हो, आपण बाहेर जातोय. हो, कुठे रे? अभिजित राजेंकडे. हे बघ, अभिजित राजे माझ्या बॉसला चांगलं ओळखतात. जर अभिजित राजेंनी माझ्यासाठी शब्द टाकला तर माझा बॉस नाही म्हणू शकणार नाही. आपण आज त्यांना भेटूया. आणि तू त्यांना माझ्या बॉसशी बोलायला सांग. इतकं तर ते नक्कीच करतील ना तुझ्यासाठी. बबड्या, अरे मी ना. बरं ठीक आहे, सगळं मी करतो. तू फक्त बोलता बोलता विषय काढ. म्हणजे तू त्यांना कळू देऊ नको
की तुला माहितीये ते दोघं एकमेकांना ओळखतात. ठीक आहे बबड्या, मी नाही त्यांच्याशी. आई आता नको ना आई, उशीर होतोय. चल ना लवकर तयार हो ना, आपण पटकन निघूया. चल चल चल. ऐक ना सोहम, आपण नंतर बोलूया ना, तू चल. अरे, चल. बबड्या ऐक ना.